नर्मदे हर. आज सकाळी 5:45 वाजता बोरी या गावावरून निघालोय आपण आणि राजदर्डी या गाव आहे पुढे. असा खूप मोठा डोंगर होता आणि असा डांबरी रस्ता घाट चढून वरती आलो. असं वाटलं नुसतं डोंगर असेल, पण डोंगरावर सुद्धा शेती आहे. हे बाबाजी इथले हे असे शेती वगैरे करतात. तूर, ज्वारी, बाजरी हे पिकं घेतात पावसाच्या भरोश्यावर. सगळे सिंचनाची कोणची व्यवस्था नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. राजबर्डी या गावात आपण पोचलो. 6:45 वाजले. साधारण 4.5 ते 5 किलोमीटर आलो. सूर्य भगवानांचे सुंदर दर्शन झाले. ते आपण बालभोग घेतला. बिस्किट पुढे होते आपल्याकडे जोडीला घेतलेले कालचे, आणि अर्धा खाल्ला. आता निघायचंय पुढच्या गावाला, धाडगावकडे. नर्मदे हर, नर्मदे हर. पाणी वाहून नेण्यासाठी मस्त जुगाड आहे. घेतलं विकत आहे. नर्मदे हर. हे राजबर्डी येथील पाडे सगळे. हे छोटे छोटे घरे. नर्मदे हर, नर्मदे हर. अजूनही टेकड्या काही संपत नाही. चढ उतार पण त्याच्यामुळे आहेच. पुढे नदी लागते कोणची तरी. गाव पण आता घर कावलरू लागले. नर्मदे हर. सकाळीच घाट चढलो, तीव्र घाट, आणि आता तीव्र उतार. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा मैयाची सहाय्यक नदी नर्मदा मैयाला जाऊन मिळते. दृश्य सुंदर, मनमोहक, मनाला आनंद देणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. स्मार्ट विलेज 2015 ते 20 राजबर्डी. शिकवा एकतरी, झाड वाढू एकतरी. असं सुंदर गाव फार डेव्हलप केलेलं आहे. आपण मागे बघितलं, वाड्या पाड्यांपर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शाळा आणि ही आहे ग्रुप ग्रामपंचायत. तर एवढं काम आहे. हे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी. नर्मदे हर. चहा घेत आहे बाबाजी. नर्मदे हर. हे आहे हॉटेल. राजबर्डी येथील ही आश्रमशाळा. इथे थांबायचं असेल तर थांबू शकता. नर्मदे हर. वागदर्डी येथील नदी. छोटासा बंधारा बांधलेला आहे. आवाज अतिशय सुंदर येतोय, मनमोहक. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. ग्रामपंचायत शेलकुई येथे पोहोचलो आपण. शेलकुईतून धाडगाव जाण्यासाठी रस्ता आहे. कालपासून आपण डांबरी रस्त्यानेच प्रवास करतोय. रस्ता छोटा असला तरी डांबरी आहे, चालायला कोणची अडचण नाही.
नर्मदे हर, नर्मदे हर। श्री शंकर नर्मदाश्रम धनाजे, धनाजे या गावी पोहोचलोय आपण। इथे आश्रम आहे श्री शंकर नर्मदाश्रम, धनाजे गाव। इथे आपण दुपारची भोजन प्रसादी घेऊ। नर्मदे यार, परिक्रमावासी आपल्या आधी पोहोचलेले आहे सगळे। नर्मदे हर, हर हर महादेव। धनाजे येथील शिवलिंग असं वाटतंय साक्षात महादेवांचे प्रतिरूप इथे उमटले बघा। नर्मदे हर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। माता नर्मदे हर। नर्मदे मातेची सुंदर मूर्ती आणि तेवढंच सुशोभीकरण केलेले। नर्मदे हर। श्री शंकर आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था धनाजे खुर्द, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार हे इथे हा आश्रम चालवतात। आणि हा आहे आश्रमाचा परिसर, अतिशय मस्त झाडं लावलेले, त्याच्या खाली परिक्रमावासी आराम करतात। आणि तिथे पाठीमागेच सर्व सोय केलेली आहे राहण्याची, खाण्याची वगैरे, याच्या त्या बाजूला आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। धडगाव येथे पोहोचलोय। मार्केट आहे वाटतंय, इथून उजव्या हाताला वळायचंय। आपण जाऊ धडगाव शहराकडे। काय माहित नाही। शेंगा आहे वाटतं, शेंगा आहे, शेंगा। शेंगा आहे, असे शेंगा येतात तिथे विकायला। नर्मदे हर। हे धडगाव शहर आहे, दिवाळीचा बाजार असल्यामुळे फार गर्दी आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। धडगाव मध्ये पोलीस स्टेशनच्या समोर इथे नर्मदा माता मंदिर आहे, इथं आश्रम आहे। आता आपण इथं दर्शन करून पुढे निघणार भुजगाव साठी। हे आहे भुजगाव। इथून पुढे 1 किलोमीटर आश्रम आहे, मारुती मंदिर। आता बघू पुढे जाऊ। भुजगाव येसून 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या हाताला हनुमान मंदिर आहे। हनुमान मंदिर। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। या मैया सेवा देतात इथे। परिक्रमावासी थांबले इथे, त्यांच्या बॅग आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। आज महाराजांच्या हातून परोठे बनताय सर्वांसाठी आणि सगळे सहकारी मदत करताय आपल्याला। काही जणांचं चालू आहे भोजन प्रसादी। नर्मदे हर।
दुपारची भोजन प्रसादी परोठे आणि लोणचे अतिशय सुंदर झालेले आहे. बाबाजींनी फार प्रेमाने बनवले, त्यामुळे त्याची चव अजून वाढली. मैया आहे जोडीला आणि बाबाजी लाटायला आहे. भुजगाव येथून लवकर निघायचे होते 2 वाजता. झोप लागून गेली. 2:30 कधी वाजले कळालं नाही. आता निघायचं आहे तर बाबाजींनी चहासाठी आग्रह केला. अभी चाय प्रसादी पाकर ही जाएंगे. चाय प्रसादी नर्मदे वीर बजरंगबली. परत घाट लागला. उतार इथून शॉर्टकट आहे असं सांगितलंय. तर आता पगदंडी रस्त्याने परत एकदा वाटचाल सुरू झाली. हा रस्ता सोडायचा आहे आपल्याला. आता असं राहायचंय. हँडपंप आहे इथून उतरायला. नर्मदे हर. अशी ती पगदंडीचा रस्ता आहे. हा उतार आहे. बाबाजी चालले पुढे. दोन असं शॉर्टकटने आपण तिथे पोहोचणार. आणि तो रस्ता आहे तिथे शॉर्टकटने पोहोचणार आहे आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कुंडलगाव लागले. कुंडलगाव येथे देवमोगर माता संस्थान कुंडल आश्रम आहे. बाबाजी आले चहा घेऊन. चहा प्रसादी घेतली का बाबा? नर्मदे हर. नर्मदे हर. 5:15 वाजले. सूर्य भगवान मावळतीच्या दिशेने चालले. आम्ही घाट उतरतोय एक छोटा. बाजूला नदी वाहती कोणची तरी. अतिशय सुंदर दृश्य आहे. समोर काहीतरी शाळा कॉलेज असावं मोठं. वातावरण अगदी सुंदर झालेलं आहे. हा घाट उतरतोय आपण. असेच नजारे बघत बघत माई आपल्या हातून परिक्रमा पूर्ण करून घेते. यात फार मोठा आनंद आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवानचे आजचे शेवटचे दर्शन घेऊन आपण लगेचच प्रवास थांबवतोय. उद्या सकाळी नव्या उमेदीने परत एकदा सूर्य भगवानाचे दर्शन घेऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू. आता खाली उतरणार, त्यामुळे सूर्य भगवानचे दर्शन नाही होणार. त्यामुळे आता दर्शन करून घेऊ. नर्मदे हर. डांबरी रस्त्यावरच आश्रम लागलाय. आश्रमाची सुरुवातच इतकी मस्त होती. लांबूनच असं वाटला आश्रम आहे. गायींना पाणी पिण्यासाठी सोय. बगीचा लावलाय फुलांचा, जेणेकरून रोजची पूजा अर्चेचा प्रश्न राहणार नाही. मध्ये आपण बघूच. आश्रमाचे इथे दिले पुढील गावे किती किलोमीटरवर आहे काय. आणि हा इथे आश्रम आहे. नर्मदे हर बाबाजी.
नर्मदे यार आईचा सुंदर फोटो ठेवलेला आहे इथे आणि शंभू महादेव दर्शन घ्या सगळ्यांनी नर्मदे यार आश्रमात अशी सोय केलेली आहे परिक्रमावासींसाठी आणि इकडे स्वयंपाक केला जातो तिथे प्रवेश नसतोच नर्मदे यार राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हर नर्मदे हर नर्मदे सीताराम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राम राधे श्याम नमः पार्वती पति हर हर महादेव।